नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आई जगदंबेच्या चरणी सादर प्रणाम. शक्तिपीठ यात्रेच्या या पवित्र प्रवासात आज आपण मनाने प्रवास करणार आहोत भारताच्या सर्वात पवित्र, जागृत आणि लाखो भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या स्थळी. आजचा आपला विषय आहे वैष्णोदेवी मंदिर, जेथे आई वैष्णोदेवी मूर्तीच्या स्वरूपात नाही तर 3 दिव्य पिंडीच्या स्वरूपात विराजमान आहे. या 3 पिंडी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्तीचं प्रतीक मानल्या जातात. ही केवळ एक यात्रा नाही, हा आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आईच्या कृपेचा अनुभव. आजचा हा भक्तिमय प्रवास कथा, श्रद्धा, श्लोक आणि भक्तिरसात आपण आईच्या चरणी अर्पण करूया. क्षणभर मन शांत करा, डोळे अलगद मिटा आणि आईचं नाव घ्या. जय माता दी. जर तुम्हाला देवी उपासना मनापासून आवडत असेल, शक्तिपीठाच्या कथा ऐकताना मनाला शांती मिळत असेल आणि या आध्यात्मिक प्रवासाचा भाग व्हायचा असेल तर हा चॅनल तुमच्यासाठी आहे. इथे आपण फक्त कथा ऐकणार नाही तर प्रत्येक शक्तिपीठाचा भक्तिरस, अनुभव आणि त्या ठिकाणीची दिव्यता मनापासून अनुभवणार आहोत. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक सोमवारी रात्री आपण एका पवित्र शक्तिपीठाची कथा, त्यामागचं गूढ महत्त्व आणि भक्तीची परंपरा एकत्र जाणून घेणार आहोत. म्हणून या भक्ती यात्रेत माझ्यासोबत नक्की जोडून राहा. आजच्या या प्रवासात आपण भेट देणार आहोत वैष्णोदेवी मंदिर या दिव्य शक्तिस्थानाला. जय माता दी. वैष्णोदेवी मंदिर हे जम्मू काश्मीरमधील कटारा या पवित्र ठिकाणी त्रिकुटा पर्वताच्या कुशीत वसलेलं आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना सुमारे 13 ते 14 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. हा प्रवास फक्त चालण्याचा नसतो, तो असतो श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आईवरच्या आढळ भक्तीचा मार्ग. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं वातावरण बदलत जातं. थंडगार वारे, डोंगराच्या कशीतून जाणारा मार्ग आणि आजूबाजूला जय माता दीचा जयघोष, हे सगळं मिळून भक्तांच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण करतं. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हा संपूर्ण मार्ग दिव्य प्रकाशाने उजळलेला असतो. अंधारातही आईचा मार्ग स्पष्ट दिसतो आणि प्रत्येक भक्ताच्या ओठावर एकच नाव असतं, जय माता दी. या प्रवासात थकवा जाणवत नाही, कारण प्रत्येक पावलावर आईची शक्ती भक्तांना पुढे नेत असते. जणू काही आई स्वतः प्रत्येक भक्ताला आपल्या दर्शनासाठी बोलवत आहे. वैष्णोदेवी मंदिर या पवित्र स्थळामागे एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा आहे. पुराण कथेनुसार देवी वैष्णोदेवी या महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या 3 शक्तीचा एकत्रित अवतार मानल्या जातात. धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी आईनं पृथ्वीवर अवतार घेतला. लहानपणापासूनच आईनं तप, साधना आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला. तिने कठोर तपस्या करून स्वतःमध्ये दिव्य शक्ती जागृत केली. तेव्हा भैरवनाथ नावाचा एक राक्षस आईच्या तेजाकडे आकर्षित झाला, पण त्याचाही उद्देश शुद्ध नव्हता. तो तिचा पाठलाग करू लागला. आईने त्याच्यापासून दूर राहण्यासाठी त्रिकुटा पर्वतातील गुहेत आश्रय घेतला. हा प्रवास आजही भक्त अनुभवतात. शेवटी आईने भैरवनाथाचा वध केला, पण मरणाच्या क्षणी भैरवनाथाने क्षमा मागितली आणि आईचं हृदय करुणेनं भरलेलं आहे. तिनं त्याला क्षमा केली आणि मोक्ष प्रदान केला. म्हणूनच आज ही भैरवनाथाचं मंदिर या यात्रेचा एक महत्त्वाचा भाग मानलं जातं. असं मानलं जातं की भैरवनाथाचं दर्शन घेतल्याशिवाय वैष्णोदेवी यात्रा पूर्ण होत नाही. ही कथा आपल्याला शिकवते, शक्तीमध्ये केवळ उग्रता नाही तर त्यामध्ये करुणा, क्षमा आणि दया ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. वैष्णोदेवी मंदिर येथील देवीचं स्वरूप अत्यंत अद्वितीय आणि दिव्य आहे. येथे देवीची पारंपरिक मूर्ती नाही. आई देवी वैष्णोदेवी 3 पवित्र पिंडीच्या स्वरूपात विराजमान आहे. या 3 पिंडी 3 महान शक्तीचं प्रतीक मानल्या जातात. महाकाली शक्ती आणि संरक्षण, महालक्ष्मी संपत्ती आणि समृद्धी, महासरस्वती ज्ञान आणि बुद्धी. या 3 पिंडी ती केवळ दगड नाहीत, त्या आहेत आईच्या त्रिशक्तीचं स्वजीव रूप. भक्त जेव्हा या पिंडीचं दर्शन घेतात तेव्हा त्यांना जाणवतं की आईच्या या 3 शक्ती त्यांच्या जीवनातही कार्यरत आहेत. कधी आई आपल्याला शक्ती देते, कधी समृद्धीचा आशीर्वाद देते आणि कधी योग्य ज्ञान देऊन आपल्याला योग्य मार्ग दाखवते. त्या पवित्र गृहेत या 3 पिंडीचं दर्शन घेताना भक्तांचं मन पूर्णपणे भक्तिरसात बुडून जातं आणि त्या क्षणी एकच भावना मनात येते, आई आपल्यासोबत आहे आणि तिची कृपा सदैव आपल्या जीवनावर आहे. आता काही क्षण आपण पूर्णपणे शांत करून आईच्या चरणी अर्पण करूया. हा अत्यंत पवित्र श्लोक देवीच्या सर्वव्यापी शक्तीची आणि तिच्या करुणेची जाणीव करून देतो. या देवी सर्वभूषेतु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. या श्लोकाचा अर्थ, हे देवी, तू सर्व प्राण्यांमध्ये शक्तीच्या रूपात वसलेली आहेस. तुला माझा वारंवार नमस्कार. आता डोळे अलगद मिटा. मनात वैष्णोदेवी मंदिर येथील पवित्र गृहेचं चित्र उभं करा.
त्या गुहेत 3 दिव्य पिंडी प्रकाशाने उजळून निघालेल्या आहेत. त्या प्रकाशात तुमचं संपूर्ण अस्तित्व विलीन होत आहे. असं अनुभव करा. तुमच्या मनातील सर्व इच्छा, सर्व चिंता, सर्व दुःख आईच्या चरणी अर्पण करा आणि शांतपणे मनात म्हणा, आई, माझ्या जीवनात शक्ती दे, योग्य मार्ग दाखव आणि तुझी कृपा माझ्यावर सदैव राहू दे. जेव्हा भक्त वैष्णवदेवी मंदिर येथे पोचतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. लांबचा प्रवास, थकवा आणि अनेक अडचणी पार करून जेव्हा ते आईच्या पवित्र गुहेत प्रवेश करतात त्या क्षणी जणू काही सगळं थांबून जातं. गुहेत वाहणारा थंड पाण्याचा स्पर्श, घंटानादाचा पवित्र आवाज आणि जय माता दीचा जयघोष, संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून जातं. 3 दिव्य पिंडीचे दर्शन घेताना भक्तांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येतात, कारण त्या क्षणी मनात फक्त एकच भावना असते, कृतज्ञता. आईने आपल्याला इथपर्यंत आणलं आणि दर्शन दिलं. हा अनुभव शब्दात मांडता येत नाही, तो फक्त मनाने अनुभवावा लागतो. म्हणून वैष्णवदेवी यात्रा ही फक्त यात्रा नसते, तो असतो आईच्या सानिध्यात आत्म्याला मिळालेला शांततेचा एक दिव्य अनुभव. असं मानलं जातं की वैष्णवदेवी मंदिर या पवित्र स्थळी मनापासून केलेली प्रार्थना आईपर्यंत नक्की पोचते. भक्त जेव्हा पूर्ण श्रद्धेने आई वैष्णवदेवीच्या चरणी नतमस्तक होतात तेव्हा त्यांच्या जीवनातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात. आईची कृपा भक्तांच्या प्रत्येक पावलावर त्याची साक्ष देत असते. असंही मानलं जातं की आई वैष्णवदेवी भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करते, त्यांच्या आयुष्यात शांती, समाधान आणि यशाचा मार्ग दाखवते. अनेक भक्तांचा अनुभव आहे की आईच्या दर्शनानंतर त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. म्हणूनच लाखो भक्त दरवर्षी या पवित्र स्थळी येतात, कारण त्यांना खात्री असते आईच्या कृपेची त्यांचं जीवन नक्कीच सुधारणार आहे. आज आपण वैष्णवदेवी मंदिर या पवित्र आणि जागृत शक्तिपीठाचं महत्त्व जाणून घेतलं, जेथे आई वैष्णवदेवी 3 दिव्य पिंडीच्या स्वरूपात भक्तांना दर्शन देते. ही केवळ एक यात्रा नाही, हा आहे श्रद्धेचा, विश्वासाचा आणि आईच्या कृपेचा अनुभव. आई तुमच्या आयुष्यात शक्ती, शांती आणि यश देवो. जर तुम्हाला हा भक्तिपूर्ण प्रवास आवडला असेल तर या शक्तिपीठात यात्रेत माझ्यासोबत नक्की जोडून राहा, कारण पुढच्या सोमवारी रात्री आपण आणखी एका शक्तिपीठाची अद्भुत प्रेरणादायी कथा एकत्र अनुभवणार आहोत. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना जर काही माहिती चुकीची केली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात नवीन भक्तिकथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.